श्री गुरु हरिभाऊ महाराज पाटील पंढरपूरकर यांचे विद्यावंशज गुरुवर्य श्री गणेशजी महाराज पाटील यांचे नवनवीन व चिंतनीय व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या मोक्ष पाठशाळा या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन बटन नक्की दाबा. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरनाथ भगवान की जय. ज्ञानेश्वर महाराज की जय. तुकाराम महाराज की जय. विनायकं गुरुनोमी साखरेनाम विष्णुमेशां जन सानिध्यात् जीवां तापन्ति साखरेव श्रीख्यातं ज्ञानदानपरायणं विनायकं गुरुवन्दे भवन्तमुक्तये ज्ञानप्रतापिन सद्वचनामृतं च अद्वैतभावपटताय ज्ञानेश्वरस्तु भगवान् अवतीर्णं श्रीरङ्गनाथं गुरुराजनमस्तुभ्यं श्रीरङ्गनाथं गुरुराजवर्यं मोक्षज्ञानदानदानेकदक्षं प्रभावती क्षेत्रनिवासिनं नमामि वेदान्तविदं वरिष्ठं. नमस्ते शंकरानंद गुरुपादाम्बुजन्मने सविलास महामोह ग्राहग्रासैक कर्मणि तत्पादाम्बुलहद्वन्द्व सेवा निर्मलचेतसां सुखबोधाय तत्त्वस्य विवेकोऽयं विधीयते. प्रकरण 3 श्लोक क्रमांक 9 आणि 10. तर इदानीं भोक्तृशब्दवाच्यस्य आनंदमयस्य अनात्मत्वं दर्शयितुं तस्य च स्वरूपम् आह. तर या श्लोकामध्ये इदानीं म्हणजे या श्लोकामध्ये भोक्तृ शब्दवाच्यस्य आनंदमयस्य म्हणजे भोक्ता या शब्दाचं वाच्य असणारा जो आनंदमय कोश, त्या आनंदमय कोशाला अनात्मत्वं दर्शयितुं अनात्मत्व दाखवण्याकरता तस्य स्वरूपम आह, त्याचं स्वरूप आता आम्ही सांगतो. म्हणजे या श्लोकामध्ये भोक्तृ शब्दाचा वाच्य असणारा जो आनंदमय कोश, त्या आनंदमय कोशाला अनात्मत्व दाखवण्याकरता अगोदर त्याचं स्वरूप काय आहे ते आता या श्लोकामध्ये सांगतात. आलं? दाखवून म्हणायचं का दाखवण्याकरता? दाखवण्याकरता. इदानीं भोक्तृशब्दवाच्यस्य आनंदमयस्य अनात्मत्वं दर्शयितुं तस्य च स्वरूपम आह. म्हणजे या श्लोकामध्ये भोक्ता शब्दाचं वाच्य असणारा जो आनंदमय कोश, त्या आनंदमय कोशाचं अनात्मत्व दाखवण्याकरिता अगोदर त्याचं स्वरूप आम्ही आता या श्लोकामध्ये सांगतो. काचिदंतर्मुखावृत्ती रानंद प्रतिबिंब भाग पुण्यभोगे भोगशान्तौ निद्रारूपेण लीयते. पुण्यभोगे नाम पुण्यकर्म फल अनुभव काले काचित धीवृत्ती अंतर्मुखा सती आनंद प्रतिबिंब भाग नाम आत्मस्वरूपस्य आनंदस्य प्रतिबिंबं भजते. तर पूर्व कर्म फल अनुभव काले म्हणजे पुण्यकर्माचं फल असणारं जे सुख, त्या सुखाचा अनुभव कालामध्ये, त्या सुखाच्या अनुभव कालामध्ये किंवा त्या सुखाचा अनुभव घेत असताना काचित धीवृत्ती, काही वेळेला जी वृत्ती आहे, धीवृत्ती म्हणजे बुद्धिवृत्ती किंवा अंतःकरणाची जी वृत्ती आहे, ती अंतःकरणाची वृत्ती अंतर्मुखासती, अंतर्मुख झाली असताना, ती वृत्ती अंतर्मुख झाली असताना आनंद प्रतिबिंब भाग नाम आत्मस्वरूपस्य आनंदस्य प्रतिबिंबं भजते. आत्मस्वरूपाचा जो आनंद आहे, त्या आनंदाचं जे प्रतिबिंब आहे, त्या प्रतिबिंबाला धारण करते. त्या प्रतिबिंबाला काय करते? ते धारण करते. म्हणजे काय सांगितलं की पुण्यकर्म असणारं, त्या पुण्यकर्माचं फल काय आहे? सुख. पुण्यकर्माचं फल काय आहे? सुख. मग त्या सुखाला, त्या सुखाचा अनुभव घेत असताना काही वेळेला वृत्ती ही अंतर्मुख होते. ती अंतःकरणाची वृत्ती काय होते? अंतर्मुख होते. आणि अंतर्मुख झाल्याच्या नंतर ती स्थिर झालेली जी वृत्ती आहे, अंतर्मुख झालेली जी वृत्ती आहे, त्या वृत्तीमध्ये आत्मानंदाचं काय होतं? प्रतिबिंब होतं. म्हणजे ती वृत्ती त्या आत्मानंदाच्या प्रतिबिंबाला धारण करते. आत्मानंदाच्या प्रतिबिंबाला भजते म्हणजे धारण करते. आलं लक्षात? बोला. पुण्यभोगे नाम पुण्यकर्म फल अनुभव काले काचित धीवृत्ती अंतर्मुखा सती आनंद प्रतिबिंब भाग नाम आत्मस्वरूपस्य आनंदस्य प्रतिबिंबं भजते. म्हणजे पुण्यकर्म
कर्माचं फल जे सुख त्या सुखाचा अनुभव घेताना अंतःकरणाची वृत्ती अंतर्मुख झाली असता काही वेळेला काचित काही वेळेला अंतःकरणाची वृत्ती अंतर्मुख झाली असता आनंद प्रतिबिंब भाग नाम आत्मस्वरूपस्य आनंदस्य प्रतिबिंबं भजते. आत्मस्वरूपाच्या आत्मस्वरूपाच्या आनंदाच्या प्रतिबिंबाला ती वृत्ती धारण करते. म्हणजे ती वृत्ती काय करते, ते आत्मस्वरूपाच्या प्रतिबिंबाला धारण करते. सा एव तीच वृत्ती भोग शांतौ नाम पुण्य कर्म फल भोग उपरमे सती निद्रारूपेण लीयते नाम विलीना भवती. आणि तीच वृत्ती पुण्य कर्म फल भोग उपरमे, भोग शांत म्हणजे काय, भोग नष्ट झाला असताना, म्हणजेच पुण्यकर्माचं फल जे सुख आहे ते सुख नष्ट झालं असताना, तो भोग सुखाचा जो भोग आहे तो भोग नष्ट झाला असताना निद्रारूपेण लीयते, ते काय होते, निद्रारूपाने विलीन होते. निद्रारूपाने काय होते, ते जी विलीन होते. सा वृत्ती ही आनंदमयः इति अभिप्रायः, त्या वृत्तीलाच आनंदमय कोश असं म्हणतात. म्हणजे काय सांगितलं, पुण्यकर्माचं फल असणारं जे सुख, त्या सुखाच्या अनुभव कालामध्ये अंतःकरणाची वृत्ती काय होती, अंतर्मुख होती. स्थिर झालेली जी वृत्ती आहे, अंतर्मुख झालेली वृत्ती, त्या वृत्तीमध्ये आत्मानंदाचं प्रतिबिंब पडतं. आत्मानंदाचं प्रतिबिंब पडतं, म्हणजे ती वृत्ती आत्मानंदाच्या प्रतिबिंबाला धारण करते. आणि तीच वृत्ती ज्यावेळेस तो सुखाचा जो भोग आहे तो भोग नष्ट झाला असता, सुखाचा भोग नष्ट झाला असता, ती काय होती, निद्रारूपाने काय होती, लीन होती. निद्रारूपाने ती वृत्ती ज्यावेळेस लीन झाली, त्या वृत्तीला काय म्हणतात, आनंदमय कोश असं म्हणतात. त्या वृत्तीला, निद्रारूपांची लीन झालेली वृत्ती आहे त्याला काय म्हणतात, आनंदमय कोश असं म्हणतात अज्ञानामध्ये. म्हणजे पुण्यकर्माचा जो फलभोग आहे त्या फलभोगाचा शेवट झाला म्हणजे दिवसभरामध्ये की ती वृत्ती काय होती, निद्रारूपाने काय होती, लीन होती. आणि मग ती वृत्ती जी लीन झालेली जी वृत्ती आहे त्या वृत्तीला काय म्हणतात, आनंदमय कोश असं म्हणतात. म्हणजे ते मग प्रतिबिंबाने, वृत्ती लीन झालं तरी त्याच्यामध्ये प्रतिबिंब आहेच आनंदाचं. त्या अज्ञान अवस्थेमध्ये आनंदाच्या प्रतिबिंबाला धारण केलेलं आहे त्यानं, असा अभिप्राय आहे. सा एव भोग शांतौ नाम पुण्य कर्म फल भोग उपरमे सती निद्रारूपेण लीयते नाम विलीना भवती सा वृत्ती आनंदमयः इति अभिप्रायः. म्हणजे सा एव आणि तीच वृत्ती भोग शांतौ नाम म्हणजे त्या वृत्तीचा जो भोग आहे तो भोग नष्ट झाला असताना निद्रारूपाने ती वृत्ती अज्ञानामध्ये लीन पावते आणि त्या लीन वृत्तीला आनंदमय कोश असं म्हणतात. म्हणजे दिवसभर सुखाचा अनुभव घेणारी जी वृत्ती आहे ती वृत्ती ज्यावेळेस कर्मफल भोग शांत झाल्याच्या नंतर ती काय होती, वृत्ती तीच वृत्ती लीन होती का नाही, का दुसरी वृत्ती आहे, मग तीच वृत्ती लीन होती. मग ती कर्मफल भोग शांत झाला आता, मग वृत्ती लीन होती म्हणजे ती निद्रारूप परिणामाला प्राप्त होती. मग निद्रारूपाने ती लीन होती. मग लीन झाल्याच्या नंतर आता ती वृत्तीमध्ये सुद्धा तिथं आनंदाचं प्रतिबिंब आहे का नाही, आहे. मग त्या जी वृत्ती आहे त्या वृत्तीला आनंदमय कोश असं म्हणतात. म्हणजे हे सगळे बाकीचे दिवसभराचा जो पुण्यकर्म फलभोग आहे हा त्या वृत्तीच्या लीन होण्याकरता निमित्त कारण आहे. आता श्लोक, काचित अंतर्मुखा वृत्ती आनंद प्रतिबिंब भाग पुण्यभोगे भोग शांतो निद्रारूपेण लीयते. तर पुण्यभोगी 1 आकडा, आनंद प्रतिबिंब भाग 2, काचित अंतर्मुखा 3, वृत्ती 4, भोग शांतो 5. तर पुण्यभोगे म्हणजे पुण्यभोग कालामध्ये आनंद प्रतिबिंब भाग
आनंदाच्या म्हणजे जो आत्मस्वरूपाचा आनंद आहे त्या आत्मस्वरूपाच्या आनंदाच्या प्रतिबिंबाला भोगणारी, भाग म्हणजे भोगणारी जी वृत्ती आहे, भोगणारी काचित अंतर्मुखा वृत्ती, काही अंतर्मुख झालेल्या ज्या वृत्ती आहेत त्या वृत्ती भोग शांतो निद्रा रूपेण लीयते. अंतर्मुख झालेल्या ज्या वृत्ती आहेत त्या वृत्ती भोग शांतो, तो भोग शांत झाले असताना ते निद्रा रूपाने काय होते, अज्ञानामध्ये विलीन होते. सहा आनंदमय, हा त्यालाच आनंदमय कोश असं म्हणतात. म्हणजे ज्या अंतर्मुख झालेली जी वृत्ती आहे ती वृत्ती म्हणजे पुण्य भोग कालामध्ये जी काही अंतर्मुख झालेली वृत्ती आहे ती वृत्ती म्हणजे आनंदाच्या प्रतिबिंबाने युक्त असणारी वृत्ती, ती वृत्ती ज्यावेळेस भोग नष्ट झाला तर ती निद्रा रूपाने काय होते, ती वृत्ती अंतर्मुख झालेली वृत्ती लीन होऊन जाते अज्ञानामध्ये. म्हणजे ती प्रतिबिंबाने युक्तच आहे वृत्ती, अज्ञानामध्ये काय झाली, ती लीन झाली. मग लीन झालेली ती जी अवस्था आहे त्या वृत्तीची, त्या अवस्थेला आनंदमय कोश असं म्हणतात. पुण्यभोगे आनंद प्रतिबिंब भाग काचित अंतर्मुखा वृत्ती ही म्हणजे पुण्यभोग कालामध्ये सुखाचा अनुभव घेताना आनंद प्रतिबिंब भाग, त्याच्यामध्ये आत्मस्वरूपाचा जो आनंद आहे, आत्मस्वरूपाचा जो आनंद आहे त्याचं प्रतिबिंब, त्या प्रतिबिंबाला भोगणारी, त्या प्रतिबिंबाला भोगणारी काही अंतर्मुख झालेली वृत्ती आहे, काही अंतर्मुख झालेली वृत्ती भोग शांत निद्रा रूपेण लीयते. आणि तो भोग शांत झाल्यानंतर किंवा नष्ट झाल्यानंतर तीच वृत्ती निद्रा रूपाने अज्ञानामध्ये लय पावते. सा आनंदमय कोश, हा त्याला आनंदमय कोश असं म्हणतात. म्हणजे कोणती वृत्ती आहे, जी पुण्य भोग कालामध्ये आनंदाच्या प्रतिबिंबाने युक्त असणारी, भोगणारी जी वृत्ती आहे ती काही काल ती वृत्ती अंतर्मुखा भोवती, जे काही वेळेला ती वृत्ती अंतर्मुख होते आणि अंतर्मुख झाल्याच्या नंतर ज्यावेळेस भोग शांत होतात मग ती प्रतिबिंबाने युक्त आहे का नाही, ती प्रतिबिंबाने युक्त असणारी वृत्ती आनंदाच्या, आणि ती ज्यावेळेस भोग शांत झाल्याच्या नंतर ती आनंदाच्या प्रतिबिंबाने युक्त असणारी वृत्ती लीन होती. तीच वृत्ती काय होती, लीन होती. मग त्या लीन झालेल्या अवस्थेला तिला काय म्हणतात, वृत्तीला तिला काय म्हणतात, आनंदमय कोश म्हणतात. तस्य अनात्मत्वम आह. आता त्या आनंदमय कोशाचं अनात्मत्व आम्ही सांगतो. कादाचित कत्वतो नात्मा, कादाचित कत्वतो नात्मा स्यादानंदमयोप्ययम्, स्यादानंदमयोप्ययम् बिंबभूतोय आनंद, बिंबभूतोय आनंद आत्मासौ सर्वदा स्थिते, आत्मासौ सर्वदा स्थिते. तर अयम आनंदमयः अपि कादाचित कत्वात् आत्मा न स्यात् अभ्रादी पदार्थवत इति अर्थः. तर अयम आनंदमयः अपि, हा आनंदमय कोश देखील कादाचित कत्वात् म्हणजे कधी असतो आणि कधी नसतो या कारणामुळे आत्मा न स्यात्, तो आत्मा होऊ शकत नाही. अभ्रादी पदार्थवत, जसं अभ्र म्हणजे ढग, हे कधी असतात कधी नसतात म्हणून ते आत्मा होत नाही, तसं हे सुद्धा हा आनंदमय कोश देखील कधी असतो कधी नसतो, त्यामुळं तो आनंदमय कोश आत्मा होऊ शकत नाही. कारण फक्त तो सुषुप्त वृत्ती लीन झाली असतानाच आनंदमय कोशाची सिद्धी आहे. मग तो कधी आहे, जागृत अवस्थेमध्ये आनंदमय कोश आहे का, नाही. सुषुप्त अवस्थेमध्ये आनंदमय कोश आहे, म्हणजे कधी असतो कधी नसतो, त्यामुळे त्याला आत्मा म्हणता येत नाही. आलं बोला. अयम आनंदमयः अपि कादाचित कत्वात् आत्मा न स्यात् अभ्रादी पदार्थवत इत्यर्थः. म्हणजे अयम आनंदमयः अपि, हा आनंदमय कोश देखील कादाचित कधी असतो कधी नसतो म्हणून तो आत्मा होऊ शकत नाही, आत्मा नाही. का अभ्रादी पदार्थवत इत्यर्थः, कारण ढग कधी असतात कधी नसतात म्हणून ते आत्मा नाही. त्याप्रमाणे
हा आनंदमय कोश कधी असतो कधी नसतो, म्हणून तो आत्मा होत नाही. ननु शंकाकर म्हणतो अहो विद्यमानानाम आनंदमयादीनां सर्वेषां आत्मत्व निरासे नैरात्म्यं प्रसज्जेत इति आशंक्य आह. शंकाकार म्हणतो अहो विद्यमान असणारे जे आनंदमयादी कोश म्हणजे सगळे कोश सांगितले, पंचकोश आनंदमय अधिक पदाने सगळेच, अन्नमय विज्ञानमय मनोमय सगळेच, आनंदमयादीनां सर्वेषां सर्वांना आत्मत्व निरासे आत्मत्वाचा निराश केला असता, म्हणजेच कोणताच कोश आत्मा नाही असं तुम्ही सिद्ध केलं असता, नैरात्म्यं प्रसज्जेत आत्मरहित स्थिती प्राप्त होईल. म्हणजे तुम्ही अन्नमय कोशाला आत्मा मानत नाही, मनोमय कोशाला मानत नाही, विज्ञानमयाला नाही, प्राणमयाला नाही आणि आनंदमयाला नाही. मग याच्यापेक्षा वेगळं आहे काय? तो म्हणतो हे पंचकोश याच्यापैकी एका कोणाला तरी तुम्ही आत्मा म्हणायला पाहिजे होतं. मग नैरात्म्य प्रसज्जेत म्हणजे नैरात्म्य स्थिती प्राप्त होईल, म्हणजे आत्मरहित स्थिती प्राप्त होईल अशी शंका केली असता सांगतो. आलं? ननु शंकाकार शंका करतो विद्यमानानाम आनंदमयादीनां सर्वेषां आत्मत्व निरासे नैरात्म्यं प्रसज्जेत इति आशंक्याः. शंकाकार म्हणतो अहो विद्यमान असणारे जे सगळे आनंदमयादी सगळे पंचकोश सर्वेषां सर्वांना आत्मत्वाचा निराश केला असता आत्मरहित स्थिती प्राप्त होईल अशी शंका केली असता सांगतो. बिंबभूतः इति बिंबभूत या पदाने सांगतात की बुद्ध्यादौ प्रतिबिंबतया अवस्थितस्य प्रियादी शब्दवाच्यस्य आनंदमयस्य बिंबभूतः नाम कारणभूतः यः आनंद असौ एव आत्मा भवति. तर त्याला सांगतात की आत्मा कोण आहे की बुद्ध्यादौ प्रतिबिंबतया अवस्थितस्य बुद्ध्यादिकामध्ये प्रतिबिंब रूपाने स्थित असलेला प्रियादी शब्द वाच्यस्य आनंदमयस्य प्रियादिक शब्दाचा वाच्य असणारा जो आनंदमय कोश, प्रियादिक शब्दाचा जो वाच्य असणारा आनंदमय कोश, त्या आनंदमय कोशाचा बिंबभूतः नाम कारणभूतः त्या आनंदमय कोशाचा कारणरूप असलेला त्या आनंदमय कोशाचा कारणरूप असलेला म्हणजे अधिष्ठान रूप असणारा यह आनंद असौ एव आत्मा भवति. हाच आत्मा आहे. म्हणजे काय सांगितलं की बाबा बुद्ध्यादिकामध्ये प्रतिबिंब रूपाने स्थित असणारा म्हणजे त्या वृत्तीमध्ये प्रतिबिंब रूपाने काय असलेला स्थित असलेला प्रियादिक शब्दाचं वाच्य असलेला जो आनंदमय कोश, त्या आनंदमय कोशाचं कारणरूप असणारा जो आनंद आहे, आनंदमय कोशाला कारणरूप असणारा आनंद म्हणजे थोडक्यात जो स्वरूपभूत आनंद आहे, अधिष्ठान रूप असलेला जो आनंद आनंदमय कोशाला, कारण आनंदमय कोशामध्ये काय तिथं अज्ञान वृत्ती आहे, त्या वृत्तीमध्ये आनंदाचं प्रतिबिंब आहे. त्याच्या सहित सर्वांना काय म्हटलेलं आहे आनंदमय कोश म्हटलेला आहे. मग ह्या संपूर्ण तिथं जो आनंदमय कोश आहे, ह्या संपूर्ण आनंदमय कोशाला अधिष्ठान रूपाने असणारा जो आनंद आहे म्हणजे ज्याचं प्रतिबिंब झालंय तो काय आहे, तो जो बिंबभूत असलेला बिंबरूप असलेला म्हणजेच कारणरूप असलेला जो आनंद, अधिष्ठान रूप असलेला जो आनंद असो एव आत्मा, हाच आत्मा आहे, हाच आत्मा होतो भवती होतो. आलं? बुद्ध्यादौ प्रतिबिंबतया अवस्थितस्य प्रियादि शब्दवाच्यस्य आनंदमयस्य बिंबभूतः नाम कारणभूत यः आनंद असौ एव आत्मा भवति. आत्मा कोण असं विचारलं असता सांगतात बुद्ध्यादौ प्रतिबिंबतया बुद्ध्यादिकांमध्ये प्रतिबिंब रूपाने स्थित असलेला प्रियादी शब्दाचं वाच्य असणारा जो आनंदमय कोश, त्या आनंदमय कोशाचा बिंबभूत म्हणजेच कारणरूप असलेला जो आनंद
हाच आत्मा होतो. म्हणजे बुद्ध्याधिक वृत्तीमध्ये जो प्रतिबिंब रूपाने स्थित आहे आणि प्रिय शब्दाचा जो वाच्य आहे, प्रियाधिक शब्दाचा जो वाच्य जो आनंदमय कोश आहे, त्या आनंदमय कोशाचं जो अधिष्ठान रूप असणारा म्हणजे कारण रूप असणारा जो आनंद आहे तो आत्मा होण्याकरता योग्य आहे किंवा तो आत्मा होतो, तोच आत्मा आहे. आलं? हे दोन्ही गोष्टी सांगितल्या याच्यात. म्हणजे सर्व अवस्थेमध्ये या निमित्ताने सर्व अवस्थेमध्ये त्यांनी आत्म्याची सिद्धी पण केली की बुद्ध्याधिक वृत्ती सांगत असताना जागृत अवस्था अधिक स्वप्न अवस्था अधिक ह्या सगळ्या दोन्ही अवस्था आल्या आणि प्रिय मोद प्रमोद ह्या वृत्ती सांगत असताना आनंदमय कोश आला. म्हणजे तिन्ही अवस्थेमध्ये आत्म्याची सिद्धी पण करून दाखवली. या तिन्ही अवस्थेमध्ये जेवढ्या काही वृत्ती आहेत त्या संपूर्ण वृत्तीमध्ये जे प्रतिबिंबित चैतन्य प्रतिबिंब आहे, चैतन्याचं जे प्रतिबिंब आहे त्या प्रतिबिंबाला म्हणजे त्या आता ह्या त्याच्यामध्ये या प्रतिबिंबाला सर्व प्रतिबिंबाला कारणरूप असणारा जो आनंद आहे त्याला काय म्हणतात? आत्मा असं म्हणतात. म्हणजे थोडक्यात कारणरूप म्हणजे अधिष्ठान रूप घ्यायचं बरं काय. या सर्व प्रतिबिंबाला अधिष्ठान असलेला जो आनंद तोच आत्मा आहे. असो एव हाच आत्मा होतो. कुतः इति आह म्हणले कुतः कोणत्या कारणामुळे तो आत्मा होतो? जे तुम्ही सांगितलं की जो अधिष्ठान रूप असणारा जो आनंद आहे तो आनंद म्हणजेच आत्मा आहे. कोणत्या कारणामुळे? त्याला सांगतात बाबा नित्यत्वात, नित्य असल्यामुळे असा अर्थ आहे. तो नित्य असल्यामुळे. कोणत्या कारणामुळे तो आत्मा आहे असं जर म्हटलं तर सांगतो म्हटले नित्यत्वात, तो नित्य असल्यामुळे. कारण तो तिन्ही अवस्थेमध्ये आहे आणि तो कसा आहे? नित्य आहे. म्हणजे तो कधीही नष्ट न होणारा. म्हणून बोला एवढंच. कुतः इति अतः आह. कोणत्या कारणामुळे तो आत्मा होतो? तर हे तो दिला नित्यत्वाद इत्यर्थ. हा तो नित्य असल्यामुळे आत्मा होतो. सर्वदा म्हणजेच नित्य म्हणजे सर्वदा या पदाने नित्यत्वात हा हेतू दिला. तर विवाद अध्यासिता आनंद म्हणजे वादग्रस्त असणारा आनंद. आत्मा भवितुम अर्हति, आत्मा होण्याकरता योग्य आहे. का म्हटले? नित्यत्वात, तो नित्य असल्यामुळे. यह आत्मा न भवती न असौ नित्यः, जो आत्मा होत नाही तो नित्य देखील होत नाही. जो आत्मा होत नाही तो नित्य देखील होत नाही. यथा देहादिक, यथा देहादिक, ज्याप्रमाणे देहादिक, देहादिक हे आत्मा नाहीत म्हणून ते नित्य नाही. हे व्यतिरिकी अनुमान मांडलं बरं का. कारण दुसरा असा दृष्टांत त्याला देता येणार नाही ना, म्हणून हे व्यतिरिक देहादिक घेऊन हे व्यतिरिकी अनुमान मांडलेलं आहे. कारण नित्यत्व सांगायचं म्हटलं की जगात ही वस्तू नित्य आहे म्हणून आत्मा नित्य असं सांगता येत नाही. म्हणून व्यतिरिकी अनुमान दिलं की हा आत्मा न भवती न असौ नित्यः, म्हणजे हा आत्मा न भवती असौ नित्यः न भवती. जो आत्मा होत नाही तो नित्य देखील असत नाही, किंवा जो आत्मा असत नाही तो नित्य देखील असत नाही. यथा देहादिक, देहादिक आत्मा नाहीत म्हणून ते नित्य नाही. आलं? व्यतिरिकी अनुमानाने तो व्यतिरिकी दृष्टांत दिला. विवाद अध्यासित आनंदात्मा भवितुम अर्हति, म्हणजे वादग्रस्त असणारा जो आनंद तो आत्मा होण्याकरता योग्य आहे. का? नित्यत्वात, हे तो दिला नित्य असल्यामुळे. यह आत्मा न भवती न असौ नित्यः, म्हणजे जो आत्मा होत नाही नित्यः भवती, म्हणजे जो आत्मा होत नाही तो नित्य होत नाही. कशाप्रमाणे? यथा देहादिही, देहादिकाप्रमाणे. देहादिक जसे नित्य नाहीत म्हणून ते आत्मा होत. देहादिक जसे आत्मा देहादिक हा देह आत्मा नाही म्हणून तो नित्य नाही.
देह हा आत्मा व्यतिरिक्त दृष्टांत आहे हा. देह हा आत्मा नाही म्हणून तो नित्य नाही. नित्य नाही. हम्म. आता इथं अभिव्यक्ती परिहार घेऊन शंका करावी लागते. नैयायिकाच्या मताला अनुसरून या खालच्या वाक्याला शंका केली. या हो नैयायिकाच्या मतातून आकाश नित्य आहे. मग तुमचा जो हेतू आहे नित्यत्वात हा व्यभिचारी झाला. हा काय झाला? व्यभिचारी झाला. म्हणजे तुम्ही आत्म्याच्या सिद्धीकरता नित्यत्वात हेतू सांगितला आणि तो आकाशाच्या ठिकाणी गेला. कारण आकाश पण नित्य आहे ना हो नैयायिकाच्या मतामध्ये. मग तुमचा हेतू व्यभिचारी होईल अशी जर शंका केली असता तर गगनादे हे उत्पत्तिमत्वेन अनित्यत्वात. अरे बाबा, आमच्या मतामध्ये सिद्धांती सांगतात की गगनादे हे उत्पत्तिमत्वेन आकाशादिक यांना उत्पत्ती असल्या कारणाने ते अनित्यत्वात, ते अनित्य आहेत. आकाशादिक गगनादे हे उत्पत्तिमत्वेन अनित्यत्वात. आकाशादिकाच्या ठिकाणी उत्पत्तिमत्व असल्याने ते अनित्य आहेत. म्हणून अनैकांतिकता इति भावः. म्हणून न अनैकांतिकता, म्हणून व्यभिचार येत नाही. व्यभिचार नावाचा दोष येत नाही. म्हणजे तुमचा जो हेतू आहे तो तुम्ही व्यभिचारी आहे असं म्हटलं होता का नाही ते नैयायिकाचं मत घेऊन, तर तसा व्यभिचार येत नाही. एकांतिकता याच्यामध्येच हे बघा, अनएकांतिकता म्हणजे काय? एकांतिक म्हणजे एकाच्या ठिकाणी राहणारा आणि अनएकांतिक म्हणजे एकाच्या ठिकाणी न राहणारा. म्हणजे एकापेक्षा अधिकाच्या ठिकाणी राहणारा म्हणजे व्यभिचारी दोष. म्हणून न अनैकांतिकता म्हणून व्यभिचारी दोष येत नाही. कारण आमच्या मतात आकाशाधिक उत्पत्ती आहे. उत्पत्ती सांगितलेली आम्ही आकाशाची उत्पत्ती मानलेली आहे. आणि उत्पत्ती मानल्यामुळे जे जे उत्पत्ती महत्व असतं तिथे तिथं अनित्यत्व आहे. म्हणून आकाशाधिक सुद्धा कसे आहेत? अनित्य आहेत. आणि त्यामुळं अनैकांतिक दोष आमच्या ठिकाणी येत नाही. बोला. इथं अभिव्यक्ती परिहार घेऊन शंका केली की नैयायिक आकाश नित्य मानतात. मग व्यभिचारी तुमचा जो हेतू आहे तो व्यभिचारी हेतू होईल. त्याच्याकरता सिद्धांती असं उत्तर देतात की गगनादे हे उत्पत्तिमत्वेन अनित्यत्वात न अनैकांतिकता न अनैकांतिकता इति भावः. म्हणजे आमच्या मतामध्ये आकाशादिकांच्या ठिकाणी उत्पत्ती असल्यामुळे ते अनित्य, म्हणून व्यभिचारी भाव तिथं येत नाही. व्यभिचारी हा दोष येत नाही. म्हणजे हेतू हा व्यभिचारी आहे असं म्हणणं संभवत नाही. असा भाव आहे. श्लोक. कदाचित कत्वतः न आत्मा स्यात् आनंदमयः अपि अयं बिंबभूतः यः आनंदः आत्मा असो सर्वदा स्थिते. तर अयम एक आकडा, आनंदमयः अपि 2, कदाचित कत्वतः 3, आत्मा 4, न 5 आणि स्यात् 6. तर अयम म्हणजे हा, आनंदमय हा अपि म्हणजे आनंदमय कोश देखील, कदाचित कत्वतः म्हणजे कदाचित कत्वामुळं म्हणजे कधी असतो आणि कधी नसल्यामुळे, कधी असल्यामुळं आणि कधी नसल्यामुळे, आत्मा नस्यात् तो आत्मा नाही. आनंदमय कोश, आनंदमय कोश काय नाही? आत्मा नाही. कारण तो कधी असतो आणि कधी नसतो. सुषुप्ती अवस्थेमध्येच आनंदमय कोशाची सिद्धी आहे. जागृतीमध्ये कुठं आहे? जागृतीमध्ये आनंदमय कोश नाही. सुषुप्ती अवस्थेमध्ये आनंदमय कोश आहे. स्वप्नामध्ये नाही. म्हणजे कधी असतो कधी नसतो. त्यामुळे तो आत्मा नाही. खाली बिंबभूतः यः आनंद
सर्वदा अवस्थित सर्वदा स्थिते कितवा आकडा आहे पुढचा 6 ना 7 सर्वदा स्थिते 7 बिंबभूत हा 8 यहा आनंद हा 9 असौ 10 आणि आत्मा 11 म्हणून सर्वदा स्थिते म्हणजे सर्व काल स्थित असलेला म्हणजेच नित्य असलेला बिंबभूत हा या आनंद हा अधिष्ठान रूप असणारा जो आनंद असो आत्मा तो आत्मा आहे अयम आनंदमय हा कदाचित कत्वतः आत्मा न स्यात् म्हणजे अयम हा आनंदमय कोश देखील कधी असतो कधी नसतो म्हणून तो आत्मा होत नाही म्हणून सर्वदा स्थिते म्हणून नाही सर्वदा स्थिते या कारणामुळे घेतलं तर चालतंय या कारणामुळे सर्व अवस्थेत नित्य आहे सर्व अवस्थेमध्ये किंवा नित्य असलेला बिंबभूत हा अधिष्ठान रूप असलेला या आनंद जो आनंद असो आत्मा तोच आत्मा आहे श्री ज्ञानदेव तुकाराम भगवान ज्ञानेश्वर महाराज की जय तुकाराम महाराज की जय.